जय भीम, जय संविधान. संविधान दिनाच्या संपूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा. भारत देश हा लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाहीची व्याख्या म्हटलं तर लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य. 100 दिवस उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखा आजार असताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 7 लोकांचं कार्य एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. संविधान समितीमध्ये एकूण 7 लोकांची समिती तयार करण्यात आली. त्यातले एक विदेशात निघून गेले तर 2 दिल्लीच्या बाहेर निघून गेले. एकाची तब्येत बिघडली तर एकाने अर्ध्यातच राजीनामा दिला. अशा प्रकारचे 7 लोकांची संविधान समिती तयार करण्यात आली आणि 7 लोकांमधून एकानेही एवढ्या मोठ्या भारत देशाच्या महत्त्वाच्या कामामध्ये बाबासाहेबांवर सर्व भार टाकून दिला. जे की बाबासाहेबांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असताना 1 ना 2 दिवसाचा वेळ नाही तर तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी रात्रदिवस अपार कष्ट सहन करून भारतीय संविधान या देशासाठी अनमोल असं दिलं. जे की भारतासाठी नाही तर संपूर्ण विश्वामध्ये त्या संविधानाचं नाव घेतले जाते. एवढंच नाही तर प्रगतिशील देशामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये बाबासाहेब हे त्यांच्या युनिव्हर्सिटीमधले विद्यार्थी आहे हे मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने सांगतात. असं महान संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी या भारत देशात लागू झालं. म्हणूनच संविधान दिवस 26 नोव्हेंबर हे संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यामागचे बाबासाहेबांचे अपार कष्ट, मेहनत आणि त्याग हे सगळं काही असूनही आज मात्र संविधानानुसार जर हा देश जर चालेल तर प्रत्येकाचं आयुष्य हे सुखात समाधानाचं होईल. संविधानानुसार चालण्याऐवजी जो कोणी या संविधानाचा वापर करतो तो संविधानानुसार न करता फक्त आपल्या स्वार्थासाठी होत आहे. म्हणजे जी व्याख्या संविधानाने लोकशाहीसाठी दिली की लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, याच्यानुसार नाही चालत. मधुमेहासारखा आणि उच्च रक्तदाबासारखा जर एवढा आजार असताना तब्बल 100 दिवस सारखे उभे राहून बाबासाहेब संविधानाचा मसुदा तेवढ्याच धैर्यपूर्वक आणि स्पष्टपणे समजावून सांगत होते, प्रत्येकाचे निरीक्षण करत होते. संविधानाचा मसुदा संविधानाचा अभ्यास 112 देशाचा अभ्यास केल्याच्या नंतर संविधान बनवण्यात आलं आणि या सर्व याची जबाबदारी फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांवरच आलेली आहे आणि याचं सगळं श्रेय महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. म्हणून त्या महामानवाला भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वादन. त्यांचे उपकार या समाजावरच नाही तर या देशावर अपार त्यांचे उपकार आहे. परत जय भीम, जय संविधान.